भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर आपल्या आवडत्या सूर्या मार्टमध्ये 15 जून ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान 20,000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू, निवडक माल, किफायती दर आणि शानदार गिफ्टची मेजवानी. तर सर्व काही एकाच छताखाली. मग उशीर कशाला? आजच भेट द्या सूर्या मार्ट, हनुमान नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क 83 83 43 10. सूर्या मार्ट, ग्राहकांच्या विश्वासाचं नाव. नियम व अटी लागू. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगली जिल्ह्यातील विटा परिसरात सोशल मीडियावरील पोस्टवरून झालेल्या वादाचे गंभीर पडसाद उमटल्याचं समोर आले. फिर्यादीला जातीवाचक शब्द वापरून धमकी दिल्याचा आरोप करत विटा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेणापूर येथील विकास अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 30 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भिवघाट येथील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या केबिनमध्ये ही घटना घडली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार सोशल मीडियावर विरोधात पोस्ट का टाकतोस असा जाब विचारत आरोपींनी जातीवाचक उल्लेख करून धमकी दिली. तसेच पोस्ट टाकणे बंद न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी देखील धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात सचिन बिरामोटे आणि अक्षय अर्जुन यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा पुढील तपास विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या परिसरात शांतता असून कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही समस्या निर्माण झालेली नाहीये. तसेच या घटनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही तीव्र प्रतिक्रिया नसल्याचेही नमूद करण्यात आले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.